ओके. सो सरकारी अलर्ट प्रोजेक्टचं नाव आहे. त्यामध्ये आता इंट्रोडक्शन इथे मिळून जाणार आहे. बेसिकली हा एक गव्हर्नमेंटचा ॲप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज, एक्झाम अँड रिझल्ट रिगार्डिंग सगळे इन्फॉर्मेशन मिळतात. तर इथे एक मॉड्यूल्स किती दिलेले आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत. ज्याच्यामध्ये 7 मॉड्यूल्स आहे, युजर मॉड्यूल पासून तर ॲडमिन मॉड्यूल पर्यंत. आणि याच्यामध्ये काही डिस्क्रिप्शन वगैरे सुद्धा लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे तर वाचू शकतो आपण. आणि काय टेक्नॉलॉजी याच्या यूज झालेली आहे ती आहे लारावेल ॲज अ फ्रेमवर्क. जावास्क्रिप्ट याच्यामध्ये यूज झाला आहे. डेटाबेससाठी मायस्क्यूएल इथे यूज झालेला आहे. आणि सोबत काही लारावेलचे जे काही ऑप्शन्स आहेत जसे लारावेल नोटिफिकेशन, ब्रेज, टेलमेंट, CSS या सगळ्या टेक्नॉलॉजीचा इथे वापर झालेला आहे. ठीक आहे. सो आता आपण काय करू, आता या प्रोजेक्टला इन्स्टॉल करण्यासाठी काय काय लागणार आहेत ते मी इथे सांगतो. जसं काही इथे सॉफ्टवेअर्स इथे सांगितले आहेत, जसं की झॅम्प आहे, त्याची लिंक इथे खाली दिलेली आहे. त्याच्यानंतर कंपोजर इन्स्टॉल करायला लागेल, तो कंपोजरची लिंक याच्यात दिली आहेत. आणि एक VS कोड नावाचं एक ऑप्शन, एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या थ्रू आपण कोड रन करतो. तर तो सॉफ्टवेअर इथे डाउनलोड करायचा आहे, त्याची सुद्धा लिंक इथे दिली आहे. ठीक आहे. सोबत काही कमांड्स इथे दिलेले आहेत ज्याचा यूज करून आपण प्रोजेक्ट रन करणार आहे. ठीक आहे. सो आता प्रोजेक्ट जो आहे तो आपला इथे आपण स्टार्ट करू. जसं आपण प्रोजेक्ट ओपन केला आणि याला एक्स्ट्रॅक्ट केला तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे CMD टाईप करायचं आहे. ठीक आहे. सो CMD टाईप केल्यानंतर इथे जसं सांगितलं आहे आपल्या नोट्समध्ये, इथे पहिले इथे कमांड्स काय, तर इथे कमांड्स जी आहे तर PHP आर्टिझन सर्व म्हणून एक कमांड आहे. ठीक आहे. तर ती कमांड आपण इथे प्रेस करू, PHP आर्टिझन सर्व. ठीक आहे, एंटर केलं. आणि जो इथे एक लिंक जनरेट होईल याला आपल्याला कॉपी करायची आहे. ठीक आहे. आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला ब्राउझरमध्ये इथे ओपन करायची आहे. सो ज्या पद्धतीने आपण इथे ओपन करणार तर त्या वेळी मग काय होणार, तो इथे प्रोजेक्ट इथे दिसायला लागेल. ठीक आहे. बेसिकली डिजिटल इंडियाचा तो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला सगळे इंटरफेस दिसणार. यामध्ये 4-5 टॅब्स आहेत. त्या टॅब्सवर जर मी क्लिक केलं तर आपल्याला डिफरंट टॅग्स तिथून माहिती मिळते. ठीक आहे. प्रोग्राम्स इथे काय काय कंडक्ट केले जातात ह्या गोष्टी सगळ्या इथे मेन्शन केल्या आहेत. ठीक आहे. टीचर्स वगैरे काय, टीचर स्टाफ वगैरे कसं काय आहे ते सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. ॲडमिशन आणि कॉन्टॅक्ट सुद्धा इथे टाकलेले आहेत. त्यानंतर लॉग इन नावाचा एक ऑप्शन येतो. तर लॉग इनवर आपण इथे क्लिक केल्यावर आपल्याला एक ॲस्पिरंट अँड ऑथॉरिटी म्हणून 2 ऑप्शन इथे दिसतात. ऑब्विसली जे ॲस्पिरंट आहे ते युजर्स आहेत, म्हणजे जे स्टुडंट्स आहेत, आणि ऑथॉरिटी म्हणजे ॲडमिन्स आहेत. सो आता हे सगळं बघण्यासाठी आपल्याला डेटाबेसची गरज लागणार आहे. डेटाबेससाठी तुम्हाला इथे टाईप करायचं आहे लोकल होस्ट. ठीक आहे. लोकल होस्ट नंतर आपल्याला PHP माय ॲडमिन टाकायचं आहे. PHP माय ॲडमिन. ओके. सो PHP माय ॲडमिन आपण इथे टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या प्रोजेक्टवर जाऊ आणि एक नवीन टर्मिनल ओपन करू. इथे आपल्याला लिहायचं आहे की इथे आपल्याला याच्या मायग्रेशनची फाईल रन करायला लागेल. ठीक आहे. हे कमांड आपण इथे दिलेली आहेत, PHP आर्टिझन मायग्रेट म्हणून. ठीक आहे. ओके. तो मायग्रेट इथे मी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक आहे कॅची क्लिअर. ठीक आहे. एक आणखी आपल्याला इथे कमांड टाकावे लागेल ज्याचं नाव आहे PHP आर्टिझन DB सीड म्हणून. ठीक आहे. सो DB सीड नावाची कमांड इथे झालेली आहे. आणि आता आपल्याकडे एक ॲडमिन अँड युजर लॉग इन आपल्याला क्रिएट होऊन जाणार. ठीक आहे. सो इथे मी ॲज अ ॲस्पिरंट म्हणून मी इथे टाकणार तर user@gmail.com हे माझं लॉग इन ID असणार, किंवा आपण इथे क्रिएट करू शकतो रजिस्ट्रेशनवरून. ठीक आहे. आणि इथे त्याचा user@123 हा पासवर्ड आहे. ठीक आहे. सो मी इथे लॉग इन करतो. तर आपल्याला या पद्धतीने इथे एक डॅशबोर्ड वगैरे दिसणार. ठीक आहे. आणि मी इथून लॉग आउट सुद्धा करू शकतो.
ऑथॉरिटीमध्ये. ठीक आहे, ऑथॉरिटीमध्ये पण आपल्याला इथे एक ॲडमिन @gmail.com admin@123 हा पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन ॲडमिनसाठी लॉग इन करू शकतो. ठीक आहे, तर इथे जे काही ॲस्पिरंट्स वगैरे जिथे रजिस्टर्ड आहेत ते सगळे इथे दिसतील.